जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, राज्यातील जे काय अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत यांच्यासाठी आनंदाची एक बाब आहे. त्यांच्यासाठी एक दिलासादायक ही माहिती आहे. हा व्हिडिओ आहे. ती माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. तसेच हा निर्णय होईपर्यंत दरमहा किमान 30,000 रुपये मानधन देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर योजनाबाह्य कामाचा बोजा टाकू नये. तसेच FRS प्रणालीद्वारे सुरू असलेले जाचक काम बंद करावे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कामगार विरोधी नवीन 4 श्रमसंहिता रद्द करून जुने कामगार कायदे पुन्हा लागू करावेत. या प्रमुख मागण्यांसाठी आता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने हे भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. या संदर्भातली मागणी करण्यात आलेली आहे. तर बघा, आता अंगणवाडी सेविकांचा खूप दिवसापासून आंदोलन सुरू आहे की पगारवाढ करा म्हणून. एकतर अंगणवाडी सेविका ह्या सरकारी कर्मचारी नाही, तर त्यांचा PF सुद्धा कट होत नाही, PF त्यांना मिळत नाही. त्यातच आता यासाठी आंदोलन मोर्चा वगैरे करण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविका यांनी या संदर्भातला मोर्चा काढलेला आहे. यांच्यामध्ये मागण्या काय करण्यात आलेल्या आहेत? वेगवेगळ्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. FSR बंद करा, योजनाबाह्य कामे नकोत, शासकीय दर्जा द्या, अशा साऱ्या योजना त्यांनी अंगणवाडी सेविकांनी आता मागितलेल्या आहेत. त्यांनी यासाठी आंदोलन केलेलं आहे. बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलेले आहे. निवेदनात केंद्र सरकारच्या नवीन 4 श्रमसंहितेमुळे कायमस्वरूपी रोजगार नष्ट होऊन निश्चित मुदतीच्या रोजगाराला प्राधान्य दिले जात असल्याने कामगाराचे शोषण वाढणार असल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे. सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण, कामगार हक्काचे दुर्बलीकरण यासह संघटनेने तीव्र विरोध दर्शवलेला आहे. बघा, महत्त्वाची गोष्ट आहे की संघटनेच्या अंगणवाडी सेविकांच्या नक्की प्रमुख मागण्या काय आहेत? तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्या, कंत्राटी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करा, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात प्रोत्साहन भत्त्याचा समावेश करा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन FRS प्रणाली बंद करा, पेन्शन सुरू करा, सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी सुरू करा. नंतर निकृष्ट आहाराऐवजी उच्च प्रतीचा आहार द्या, स्मार्ट अंगणवाडी केंद्राची उभारणी करा, 5G मोबाईलवर रिचार्ज भत्ता द्या. यासह आणखी काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत. कारण सध्याचे जे काय आहे अंगणवाडीकडे जे मोबाईल दिलेले आहेत ते मोबाईल नीट चालत नाहीत, लोड घेत नाहीत, नेटसुद्धा स्पीडमध्ये चालत नाही. एक फोटो अपलोड घेण्यासाठी तासनतास ताटकळत बसावं लागत आहे. अशा साऱ्या समस्या या अंगणवाडी सेविकांच्या आहेत. तर या मागण्या आता करण्यात आलेल्या आहेत. बघूया आता राज्य सरकार यावरती काय ठोस निर्णय घेते आणि अंगणवाडी सेविकांना त्यांचा पगार 30,000 रुपये करणार का? आता याकडे लक्ष लागलेले आहे. तर किती रुपयाने पगार वाढवणार हे जर जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही मागणी मान्य झाली पाहिजे किंवा कशी आहे मागणी या संदर्भातली कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.